काय झालंय गेल्या म्हणजे 11 जूनला मी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये एक आंदोलन केलं आणि त्या ठिकाणी त्या संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय अभयकुमार साळुंके साहेब यांना मी एक निवेदन दिलं आणि त्यानंतर त्या साहेबांनी मला 8 दिवसामध्ये जे फसवणूक झालेली आहे लोकांची त्यांची मी चौकशी करून बरोबर एक समिती नेमतो म्हणून आम्हाला 8 दिवसाची मुदत दिली होती. पण 8 दिवस मुदत संपून सुद्धा आपल्याला काही त्यांनी रिप्लाय दिलेला नाही. 2024 पासून भरती करतो असं सांगून भागातील एजंट नेमून धनाजी देसाई सारखा एजंट नेमलेला आहे आणि त्यांच्याकडून राम साळुंके जे श्रीराम साळुंके जे आहेत ते बापूजी साळुंकेंचे नातू आहेत. त्यांनी एजंट नेमून पैसे गोळा केलेले आहेत 10 लाख 20 लाख अशी 10-15 कोटीचा व्यवहार आहे फसवणुकीचा. कोल्हापुरातील काही नामवंत गुंड आहेत त्या गुंडांच्या माध्यमातून मला सारखे रोज फोन आहेत की हे प्रकरण थांबवलं पाहिजे, हे केलं पाहिजे. पण मी सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या पाठीशी असल्यामुळं माझं काही ह्या ठिकाणी बरं वाईट झालं तरी मी मागं पडणार नाही. मी या ठिकाणी जरी मला काय माझ्या केसाला धक्का लागला तर सर्वस्वी जबाबदार सर्व संस्था असणार आहे. श्रीराम साळुंके धनाजी देसाई या मागे सर्व षडयंत्र असणारे मी या ठिकाणी बोलतो. माझ्याकडे पुरावे भरपूर आहेत पण इथं या ठिकाणी मी तुम्हाला थोडकेच पुरावे दाखवेल आणि जे काही व्हिडिओ आहेत माझ्याकडे काहीतरी फुटेज आहेत काही माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे ते मी न्यायालयामध्ये जाऊन डायरेक्ट मी सादर करणार. मी 8 दिवसाची वाट बघितलेली. आपल्या संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय अभयकुमार साळुंकेंनी मला सांगितलं होतं की 8 दिवसात तुम्हाला याचा सगळा प्रस्ताव मी देईन, एक अहवाल तयार करेन. पण ह्याबद्दलचा कुठलाही प्रकारचा अहवाल माझ्यापर्यंत आला नाही. मला कुठल्याही प्रकारे बैठकीसाठी बोलवलं नाही. त्यामुळं हा जो विषय आहे तो इथून पुढे मी 25 तारखेपासून बेमुदत आंदोलनाला बसण्यासाठी तयार आहे. मी परमपूज्य बापूजी साळुंकेंच्या बरोबर पुतळ्यासमोर मी धरणे आंदोलनासाठी बसणार आहे. होय, ते भाजपचे आताचे विद्यमान म्हणजे आता भावी आमदार आहेत. त्यांनी शिक्षक मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढवण्याचा मानस हट्ट आहे त्यांचा आणि या ठिकाणी असू दे त्यांच्या राजकीय असेल ते पण भाजप ह्यामध्ये चंद्रकांत दादा सुद्धा अध्यक्ष आहेत या कार्याचे. त्यांनी सुद्धा यामध्ये दखल घ्यायला पाहिजे कारण की गोरगरीब जनतेचा पैसा आहे हा त्यांनी प्रत्येकाचा असेल त्यांनी देऊन टाकावा असं माझ्या या प्रेस क्लबच्या माध्यमातून नाही दिलं. कारण की मला 8 दिवसाची त्यांनी मुदत दिली होती की 8 दिवसामध्ये अहवाल जर नाही मी तुम्हाला दिला तर तुम्ही पुढे जाऊ शकता. मी परवा GD कार्यालयाला गेलो होतो राजाराम कॉलेजच्या. तिथं मला संस्थेचे ते हे भेटले नाहीत, जे अधिकारी भेटले नाहीत म्हणून मी परत आलो पाठी. बरं, माझ्याकडं म्हणजे बोलायचं झालं तर समजा ते मेंबर म्हणतात कोण श्रीराम साळुंके म्हणतात की माझं त्या धनाजी देसाई बरोबर काही संबंध नाही. पण संबंध नसेल तर मग 74 फ्रेंड्स आहेत फेसबुकमध्ये. फेसबुकला 74 पैकी 5 फ्रेंड्स रिक्वेस्ट ह्या राम साळुंकेंचे म्हणजे त्याच्यामध्ये धनाजी देसाई बरोबर 5 ह्याच्यात आहे. तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये माझ्याकडे त्यांचे पुरावे आहेत. पेनड्राईव्हमध्ये मी पुरावे म्हणजे चांगल्या पद्धतीने ठेवलेले आहेत. मी ते कोर्टामध्ये सादर करणार आहे. काय झालंय आज या ठिकाणी जर मी कोणत्याही कॅन्डिडेटला पुढं आणलं तर माझ्यावर दबाव आहे तर उद्या ते त्यांच्या पाठीमागं नाही लागणार कशावरून. त्यामुळे त्यांना ती जी भीती आहे ते सर्वसामान्य घरातील आहेत. त्यांनी दागदागिने ठेवून ह्यामध्ये जमिनी विकून पैसे दिलेले आहेत. माझी एकच विनंती आहे त्यांना सर्वसामान्य लोकांचे घेतलेले पैसे त्यांनी परत करावे. मी हे आंदोलन मागे घेण्यास तयार आहे. माझ्याकडे आता 13 जणांचा आकडा आहे. मी परवा खेडमध्ये गेलो होतो पुण्याच्या. तिथं सुद्धा 2 कॅन्डिडेट मला भेटले. त्यांची सुद्धा मी बाईट घेऊन आलेलो आहे तिथून. होय, ते कवठे महाकाळचे परमानंद भोसले म्हणून आहे. ते काय त्या कॉलेजचे काय लाईफ मेंबर वगैरे कोण नाही, माझे मुख्याध्यापक आहेत ते. आणि त्यांनी मला परवा काही सांगली जिल्ह्यातील खासदार आमदारांची नावं सांगून मला भीती गाठली की ते माझे हे आहेत, पाहुणे आहेत, अमुक आहे तमुक आहे असं सांगितलं त्यांनी. पण मी घाबरणारा माणूस नाही. मी सर्वसामान्य माणसांच्या पाठीमागे उभारणारा माणूस आहे. मला काही बार वाईट झालं तर मी ते सोसायची तयारी आहे. टोटली कसं आहे 25 लाखापासून ते 70 लाखापर्यंत ही अमाऊंट घेतलेली आहे. कोणाची 7 लाख रुपये, कोणाची 10 लाख रुपये अशी वेगवेगळ्या पद्धतीने जसं आपल्याला पैसे मिळतील अशा पद्धतीने त्यांनी गोळा केलेले. बरं, मला एक काय म्हणायचं आहे, पोस्ट आहे सिनियर क्लार्क अशा पदाची भरते माझ्याकडे त्याची ती पूर्ण लिस्ट आहे. मला काय म्हणायचं आहे, आज तुम्ही पैसे घेतलं नाही म्हणताय
माझा काही संबंध नाही. मग तुम्ही आज माध्यमिक विद्यालयाला तुम्ही शिक्षक म्हणून काम करताय. शिक्षकाला पगार किती असतो तुम्ही मला जर सांगा. 1,00,000 रुपये किंवा 1,50,000 रुपये असेल. मग ही माया जमवली कुठून? ते माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. पन्हाळ्यावरती फार्म हाऊस बांधायसाठी घेतलेली जमीन आहे. मुंबईमध्ये फ्लॅट्स आहेत. त्यानंतर नागाळा पार्कामध्ये आलिशान बंगला बांधायला चालू आहे कोट्यवधी रुपयेचा. तिचे सुद्धा माझ्याकडे ती कागद आहेत सगळे. मग ही माया जमवली कशापासून? मग पगार जर माध्यमिक विद्यालयाचा जर शिक्षक एवढं कमवत असेल तर मग बाकीच्यांना मग काय करायचं असा विषय आहे. माझ्याकडे 13 जणांचे कॅन्डिडेटचे माझ्याकडे सगळं प्रूफ आहे. हा 13 जणांनी माझ्याकडे सगळं ते हो प्रत्यक्ष पुरावे दिले. मला एकच म्हणायचं आहे की जी व्यक्ती आहेत ते शिक्षक आहेत, कुठं क्लार्क आहेत, त्या भीतीपोटी ते पुढे येत नाहीत. पण ज्या वेळेला न्यायालयीन लढा चालू होईल त्यावेळेला मी 100% त्यांना पुढे आणण्याचं काम करेन. 7 लाखापासून 70 लाखापर्यंतची मागणी आहे. आता तो तसा तिथं 9 तारखेला एक भरती झालेली आहे. एक जाता जाता तुम्हाला सांगायचं आहे, 9 तारखेला 9 जूनला एक तिथं भरती झाली आहे. त्यामध्ये तिने प्रत्येकाला हे दिलेत, आपलं ऑर्डर दिलेली आहे. त्या ऑर्डर सुद्धा बेकायदेशीर आहेत. त्या सुद्धा तिची सुद्धा चौकशी लावावी म्हणून मी जीडी ऑफिसला गेलो होतो. असा विषय आहे. नाही फक्त ते तिथं त्या संस्थेला अध्यक्ष आहेत, त्यांनी ह्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे एवढी आम्ही ह्या पत्रकार परिषदेच्या वतीने हां नाही चंद्रकांत दादांचा उल्लेख हा दोघांच्याच नावाचा उल्लेख आहे. आणि धनाजी देसाई एकटाच नाही तर कोल्हापुरातील नामवंत कॉलेजचे शिक्षक, प्राध्यापक, त्यानंतर मुख्याध्यापक यामध्ये सामील आहेत. साधारणपणे 9 कोटीपर्यंत जातो. होऊ शकतोय. पण काय विषय आहे, मी मूळचा काँग्रेसचा माणूस आहे. मी आहे काँग्रेसचा, पण मी ज्या ठिकाणी जनता कुठेतरी अडचणीत असेल तर त्या ठिकाणी मी सर्वसामान्य माणसाच्या पाठीमागे उभा राहतोय. एक मला काय बोलायचं आहे, इथं राजकीय कोणतेही पोळी भाजायचं काम नाही. फक्त सर्वसामान्य लोकांचे पैसे घेतलेले माझ्यापर्यंत आले म्हणून मी ह्यामध्ये उतरलेलो आहे. त्यामुळं याच्यामध्ये काय राजकीय संदर्भ येत नाही. आपल्या कोल्हापूर जिल्ह्याची जी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था ती जी महाराष्ट्रामध्ये नामांकित आहे, त्या कोल्हापूर जिल्ह्यामधील ताराबाई पार्कमधल्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये गेली 2 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला. आणि त्याचे काही पुरावे माझ्याकडं मी घेऊन त्यांच्या संस्थेच्या दारामध्ये आंदोलन केलं 11 जून रोजी. त्या दिवशी मला कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंकेजींनी 8 दिवसाची मला मुदत दिली होती की ह्याचा अहवाल तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू. पण त्याचा काय आपल्याला ह्यामध्ये कोणत्याही बैठकीला किंवा अहवाल मिळालेला नाही. माझी एकच त्यांना विनंती आहे, ह्या जर भ्रष्टाचार झालेल्या म्हणजे ज्या लोकांचे पैसे घेतलेले त्या लोकांचे पैसे आपण परत करावेत. किंबहुना नाहीतर आम्ही 25 तारखेपासून परमपूज्य बापूजी साळुंकेंच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलनासाठी बसण्यासाठी मी तयार आहे. त्यामध्ये सिनियर भरती असते, क्लार्क भरती असते. त्याचा रेट 70 लाखापासून 40 लाखापर्यंत आहे. शिपायापर्यंतच्या भरतीपासून सिनियर भरतीपर्यंत 70 लाख रुपयाची त्या पदाची भरतीला रेट आहे. आणि ह्याचे पुरावे आहेत. हे पुरावे मी चांगल्या पद्धतीने लॉकर्सला ठेवलेले. मी न्यायालयीन लढा लढत असताना मी ते कोर्टामध्ये सादर करणार आहे. न्यायालयाच्या समोर न्याय देवता मला याच्यामध्ये तुमच्या सर्व मीडियांच्या वतीने ह्याला न्याय मिळेल एवढं मी या ठिकाणी बोलतो. होय, ज्या दिवशीपासून मी आंदोलन केलं त्या दिवशीपासून माझ्यावरती दबाव आहे, मला प्रेशर आहे. एक CR ची मला ऑफर दिलेली आहे. 1 CR तुम्हाला देतो, तुम्ही हे मागं घ्या. एकेकाने तरी तू कोल्हापूरमध्ये आलास तर तुझं पाय मोडून ठेवीन, तुला मारून टाकेन, अशा धमक्या आहेत. तुझी गाडी उडवून टाकेन, तुला जिवंत ठेवणार नाही, अशा धमक्या मला वारंवार येतात. नाही देणार नाही मी तक्रार. कारण की मी जनतेचं कुठंतरी चांगलं व्हावं म्हणून मी ह्यामध्ये उतरलेलो आहे. माझं बरं वाईट काय झालं तर मी त्यासाठी समर्थ आहे. पण ज्या वेळेला माझं बरं वाईट होईल त्यावेळेला श्रीराम साळुंके व धनाजी देसाई याला कारणीभूत असणार आहे एवढंच मी या ठिकाणी बोलतो. 13 जणांची माझ्याकडे यादी.
त्यामधील 3 जणांची माझ्याकडे सगळे पुरावे वगैरे सगळे माझ्याकडे.